यापुढे इमर्जन्सी पेशंट आला तर हॉस्पिटल दाखल करून घेणार। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या धनंजय केळकर यांनी एक पत्र सादर केले। कालच्या घटनेने आम्ही उद्विग्न, यापुढे आता खबरदारी घेऊ असं सुद्धा केळकर यांनी म्हटलंय। खरं तर गर्भवती महिलेचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला, उपचारास विलंब झाला, उपचारास नकार देण्यात आला आणि त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर आता यापुढे इमर्जन्सी पेशंट आल्याच्यानंतर तात्काळ दाखल करून घेणार असं आता केळकर यांनी सांगितलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडलेत। बालाजी, यापुढे इमर्जन्सी पेशंट आला तर दाखल करून घेणार अशा प्रकारचं पत्र आता देण्यात आलंय। धनंजय केळकर यांनी हे पत्र दिलं, काय सांगशील सविस्तर याबद्दल? धनंजय केळकर यांनी या सगळ्या घटनेनंतर आता हे पत्र जे आहे ते लोकांसाठी काढलेलं आहे। यामध्ये ते म्हणालेत की आमचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जे आदर्शवाद आहे त्या आदर्शवादाने हे हॉस्पिटल सुरू झालं। कालचा दिवस जो होता दिनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा आणि सुन्न करणारा दिवस होता, कारण आमच्या एका कर्मचाऱ्यावर पैसे फेकले, डॉक्टरच्या आईवडिलांच्या जे रुग्णालय आहे खाजगी त्या रुग्णालयाची तोडफोड केली। या सगळ्याचा जो प्रकार आहे त्याची आम्ही चौकशी केली। काल एक बैठक झाली, या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतलाय की रुग्णाप्रती आमची संवेदनशीलता आहे। या ज्या महिलेचा मृत्यू झाला तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झाला, तरीसुद्धा लता मंगेशकर फाउंडेशनचा जो उद्देश आहे त्या उद्देशाने हे सगळं जे करतो आम्ही ते चांगलं काम कुठंतरी मागं पडलं आणि ही सगळी काळी बाजू जी आहे ती समोर दाखवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे यापुढे कुठलाही पेशंट जर रुग्णालयामध्ये आला, इमर्जन्सी आला, कसाही आला तर त्याला आम्ही ॲडमिट करून घेऊ, त्याच्यावर उपचार करू असं जे परिपत्रक आहे ते काढण्यात आलेलं आहे। आणि हा कुठेतरी वाद मिटवण्याचा प्रयत्न दीनानाथ मंगेशकर ट्रस्टीकडून करण्यात येतोय आणि त्या संदर्भातले हे पत्र आता जाहीर करण्यात आलंय। मात्र चौकशी होऊन काय कारवाई होते ते पाहावं लागेल। हे सगळं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हणावं लागेल, कारण 28 तारखेला घटना झाली आणि तुम्ही 6 तारखेला 7 तारखेला हे परिपत्रक काढता, यामुळे या सगळ्यावरती चिंता व्यक्त होती। मात्र त्यांनी मान्य तरी केलं की हे आमचा काळा दिवस आहे, झालेली घटना दुर्दैवी आहे। करण नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर कालच्या घटनेने आम्ही उद्विग्न आहोत, यापुढे इमर्जन्सी पेशंट आता दाखल करून घेतलं जाणार अशा प्रकारची प्रतिक्रिया आता धनंजय केळकर यांनी आता पत्राच्या माध्यमातून दिलेली आहे।